हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आपल्या एका सबस्क्रायबरचं कॉमेंट आले आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे. हा बरेच लोकांचा प्रॉब्लेम असेल, म्हणून आज आपण ह्याच्याविषयी डिस्कस करूया. मला ना सासरमधून काही कारण नसताना कधी प्रेम मिळाले नाही. मी जॉब करत असताना थोडीही मदत केली नाही. माझ्या पतींनी त्यांच्या फॅमिलीसाठी खूप केले. वडील नाही, पण यांनाही कोणी प्रेम करत नाही. आम्हाला खूप अडचणी आल्यात, पण कधीही घरच्यांनी मदत केली नाही की एका प्रेमाचा शब्द सुद्धा नाही. आम्हीच भेटायला जातो, पण आलेले त्यांना तेवढे आवडत नाही. असेच वाटते खूप जोडून राहण्याचा प्रयत्न केला, पण अपमानाशिवाय काही नाही. काही करावे, आता काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. एक आई समजून सल्ला हवा आहे. नवीन वर्षात सर्व मागे टाकून आनंदाने जगावेसे वाटते. प्लीज हेल्प करा. खूप छान तुमचे विचार आहेत. तुम्हाला आनंदानं जगायचं आहे आणि आनंदानं जगायचा हक्क आपले प्रत्येकाला आहे. आणि एक सांगू का ताई, बाकीचे आपल्याशी काही कसे वागले तरी आपण कसं वागायचं हे आपले हातात आहे. ते चांगले वागले नाही म्हणून आपण तसंच वागायचं का? नाही. आपण कोणाचाही चांगलेपणा घ्यायचा, वाईट गुण घ्यायचे नाही. मी पूर्वी पण तुम्हाला अजिमजींची गोष्ट सांगितली आहे. ते रोज पेपर घ्यायला जायचे. ते पैसे अगदी प्रेमानं ते पेपरवाल्याच्या हातात द्यायचे. पेपरवाला पेपर त्यांच्याकडे भिरकवायचा, असा फेकायचा. रोज हे बघणारा एक माणूस म्हणाला, तो असं भिरकवतो, तुम्ही पण पैसे त्याच्याकडे भिरकवा की, एवढ्या प्रेमानं का देता? तसं ते म्हणाले, माझे चांगले गुण ते घेणार नसले तर मी त्यांचे वाईट गुण का घेऊ? हे आपण फॉलो करायचं. आपण कोणाचे चांगले गुण घ्यायचे. नो डाऊट मला कळते तुम्हाला किती वाईट वाटत असेल, आणि असे प्रसंग हे बरेच वेळेला बरेच लोकांना येतात. ह्याला आपण काय करायचं? आपण आपलं वागणं व्यवस्थित ठेवायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण आपल्या वागणेप्रमाणे चांगलं वागायचं आणि आपली परिस्थिती, आपलं रेस्पेक्ट हे सगळं वाढवायचं. आपण चांगलं वागलो, प्रेमानं वागलो की सगळे आपल्याशी तसं वागतात. मेजॉरिटी तरी, काही कुठेही अपवाद असतात. आणि तुम्ही तुमची प्रगती करत राहायचं. तुम्ही ते असं करतात, हे करतात, हे मनात सुद्धा आणत जाऊ नका. तुम्ही आपली प्रगती कशी होईल, आपण आजच्यापेक्षा उद्या चांगले कसं होऊ, असं बघायचं. आता सोनं चे खाणीत सोनं शोधताना तुम्हाला माहिती आहे, हजारो टन माती, दगडं मिळतात. सोनं अगदी थोडं मिळते, तरी आपलं लक्ष सोन्याकडे असते. तसंच आपण प्रगती कशी करू ह्याच्याकडे बघायचं आणि आपली प्रगती करत जायचं. एक ना दिवस एक असा येईल, तुमची वेळ बदलेल. तुम्ही खूप खूप परिस्थितीनं चांगले व्हाल. सगळे परिस्थिती म्हणजे फक्त पैशाची म्हणत नाही मी, पैशाची तरी होणारच आहे, पण तुम्हाला समाजात रेस्पेक्ट हे सगळं जास्त मिळेल. तेव्हा आपणहून ती माणसं तुमच्याकडे येतील. तेव्हा ते आले तरी आपण ते वागले आपल्याशी तसं आपण वागायचं नाही. आपण आपली प्रथा, आपले विचार हे कधी बदलायचे नाहीत. का माहिती आहे का? आपण चांगलं वागलो की आपलं चांगलंच होते, कधी वाईट होणार नाही. हे गॅरंटी देऊन मी सांगते तुम्हाला. त्यामुळे आधी तुम्ही काय करा, हॅव ए पीसफुल माइंड.
तुम्ही मनानं खूप अपसेट झालात, तुमचे कॉमेंटमध्ये मला दिसते. आधी मनानं पीसफुल व्हा. त्याच्यासाठी हवं ते मेडिटेशन करा किंवा काही तुम्ही ध्यान म्हणा, काही तुमचे काही हे असते तर तुम्ही फॉलोअप करा. अगदी व्यवस्थित आधी हॅव ए पीसफुल माइंड. मनानं शांत राहायला शिका. मनानं शांत राहिलात का नाही, आपलं डेव्हलपमेंट पण फार लवकर होते. आणि हे पीसफुलनेस तुम्हाला खूप उंचाईपर्यंत नेते. तुम्ही कसंही नोकरी करता त्यामुळे तुम्ही बिझी असणारच आहे का, म्हणजे मला माहीत आहे नोकरी करून घरातलं करून जाताना आपण लेडीज किती बिझी असतो. त्यामुळे नको ते आपण बिलकुल विचार करायचा नाही. ते कसंही वागू देत. आपण आपल्याला योग्य आहे तसं वागायचं. तुम्हाला कधी महिन्याने सणावाराला कधी त्यांना जाऊन भेटूया वाटते ते दिवशी भेटायला जावा, पण अपेक्षा काही त्यांच्याकडनं ठेवू नका. आपण अपेक्षा ठेवल्या की काय होणार, आपल्याला वाईट वाटते. आपण कशाची, चहाची सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही. आपल्याला वाटते ना भेटायला जावं म्हणून, आपण जे काही करतो ते आपल्यासाठी करतो हे लक्षात ठेवायचं, दुसऱ्यासाठी नाहीये. त्यामुळे जावा, भेटून या. तुम्हाला वाटते म्हणून भेटून या. ते कसे वागले तरी त्याचं घरात परत डिस्कशन सुद्धा करू नका. आपल्यात काय होते माहिती का, समोरचा माणूस एकदा आपल्याशी तसं वाईट वागत असेल किंवा काही वाईट बोलत असेल, आपण मग 100 लोकांना तर सांगत असतो तो माझ्याशी असं वागला, अमुक झालं तमुक झालं. त्याच्यामुळे काय होते, परत परत आपले मनाला तर सगळं 1000 वेळा म्हटलं जाते. त्यामुळे त्या गोष्टी परत परत लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वारे परत परत आपल्याला येत असतात. त्यामुळे तर कुठेही अपेक्षा ठेवू नका, कुठेही तर वाच्यता पण करू नका. तुम्ही सगळे एकदा एकत्र बसा आणि एकमेकांना ठरवून घ्या, हे आपल्याला योग्य वाटते ना, आपण असं वागायचं. ओके, दॅट इज द एंड. नंतर तिथून आल्यावर ते असं वागले, असं बोलले, आपल्याला चहा मागितला नाही, खायला दिलं नाही, आपण ते अमुक करतो नाही, नथिंग. आपण जे काही करतो तर स्वतःसाठी करतो, दुसऱ्यासाठी करत नाही. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आई म्हणून सल्ला मागितलात म्हणून मी आई म्हणून, माझी लेक म्हणून तुम्हाला सल्ला देते. तुम्ही स्वतःचे प्रगतीवर लक्ष ठेवा. त्याच्यावर तुमचं कंप्लीट फोकस करा. सगळे दृष्टीनं प्रगती म्हणजे ऑल अराउंड. मन एकदम शांत ठेवा. हॅव पीस ऑफ माइंड. नवीन नवीन गोष्टी शिकत जावा. कायम नवीन नवीन गोष्टी शिकत जावा. त्याच्यामुळे आपण बिझी राहतो आणि हे बिझी राहिल्यामुळे आणि आपण नवीन गोष्टी करत राहिल्यामुळे आपल्याला कधी डोक्यात नको ते वाईट विचार येत नाहीत किंवा आपले काही विचार, ते ना असं केलं, हे ना असं केलं, ते आमच्याशी चांगलं वागत नाहीत, जाऊ देत ना, त्यांचं त्यांना, आपलं आपल्याला. आपण कसं वागायचं हे आपण ठरवायचं, ते कसं वागायचं त्यांचं ते ठरवू देत. तुम्हाला जावे असं वाटते जावा. आणि एकदम, पण एक मी तुम्हाला मुद्दाम सांगते, तोडायचं सोपं असते, जोडायचं अवघड असते. ते कसं वागू देत. तुम्हाला वाटते ना महिन्याने जाऊया, 4 महिने जाऊया, जावा, भेटा, बोला, या. काही जास्त अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तोडू नका. माणूस शेवटी आपला माणूस आपलाच असतो. त्यामुळे अगदी हवं ते चिकटायलाही जाऊ नका तुम्ही. त्यांना नको वाटते ना, जास्त चिकटायला जाऊ नका. पण तुम्हाला बरं वाटते म्हणून तुम्ही ठरवलेले प्रमाणे जावा, भेटा, बोला, या. आल्यावर तो टॉपिक सुद्धा डोक्यात आणायचं नाही किंवा घरात कुठल्याही गोष्टीबद्दल डिस्कशन करायचं नाही. एवढं केलात की काय होते, आपण आपली ड्युटी कायम करत असतो आणि आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करायची नाही ना.
तुम्ही प्रेम करावं, तुमच्या आमच्यावर करावं, अमुक करावं, नाही. आपली अपेक्षा नाही. केलात की वेल अँड गुड, नाही तर ठीक आहे. तुम्ही फॅमिली मेंबर्स एकमेकांशी खूप प्रेम करा. जगात खूप माणसं असतात, आपल्या ऑफिसमधले असतात, आपले घरातले असतात, आपल्यावर खूप प्रेम करणारी खूप माणसं असतात. मग काही 2-4 माणसांनी आपल्यावर प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडत नाहीये. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल हॅव ए पीस ऑफ माइंड. बिलकुल कशाची काही विचार करू नका. आपल्याला योग्य वाटते तसं वागत जावा. येणारं वर्ष तुम्हाला भरपूर आनंद, सुख, समाधान, संपत्ती, पैसा सगळं देणार आहे. फक्त मनानं चांगल्या गोष्टीच बोला, चांगलेच विचार करा. अगदी चांगल्या कंपनीमध्येच राहत जावा, पॉझिटिव्ह कंपनीमध्ये राहत जावा. तुमचं सर्व काही खूप खूप छान होणार. अच्छा, हॅव ए नाईस डे. ऑल द